तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आज आपलं जे घर आहे ते पूर्ण बांधून झालं होतं आणि बांधून झाल्यानंतर जी पूर्ण रांगोळी असेल ती पूर्ण क्लिअर केली होती. आणि एवढं पूर्ण जेवढी वास्तू ज्यावेळेस पूर्ण निर्माण होती तर त्या वास्तूमध्ये निर्माण करताना तो जो वास्तूचा जो मालक राहतो त्याचे जे कष्ट राहतात ते कष्ट मला इथं आज सांगताना खूप आनंद होतो. तर आपल्यासोबत आज जे घराचे मालक आहे तर गोविंद पाटील साठे हे आणि त्यांची मुलगा आहे आपले जे कायम सोबत आपल्यासोबत असतात, जे प्लंबर म्हणून पण आपल्यासोबत राहतात. तर त्यांच्याविषयी 2 मिनिटं मला सांगताना आनंद वाटतो. तर खरंच त्यांनी ज्या पद्धतीनं कष्ट केले, तोडा असो किंवा 6 महिने काही असो, अशा पद्धतीनं आणि एकदम इमानदारीनं आणि एकदम तत्वाला आपल्या निष्ठेने राहून ज्या पद्धतीने त्याने कष्ट करून आज एवढी मोठी वास्तू निर्माण केली. आणि या वास्तू निर्माण करताना त्याने ज्या पद्धतीनं आम्ही ज्यावेळेस मिस्त्री काम करत असताना आमची ज्या पद्धतीनं सोय ठेवली आणि सोय ठेवली, चहा पाणीची असेल किंवा जेवणा खावणीची असेल, एकदम तंतोतंत म्हणजे असं कुठलाच आम्हाला कधी कमतरता वाटली नाही का बाबा आपल्याला घर मालकाकडून अशा पद्धतीची वागणूक भेटायला पाहिजे होती, तशी भेटायला पाहिजे होती. ते एकदम काटेकोरपणे आणि एकदम चांगली वागणूक भेटल्यामुळं खरं तर मी त्यांचे मनापासून खूप आभार मानतो. आणि जो त्यांचा आता हा नवीन प्रवास आहे, घराचा प्रवास, या प्रवासाला त्यांनी खरंच आनंदाने एन्जॉय केला पाहिजे. आणि मी अशीच अपेक्षा करतो की त्यांना या घरामध्ये सुख समृद्धी आणि त्यांचं आरोग्य एकदम जबरदस्त चांगल्या पद्धतीने त्यांना लाभो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तात्या, तुम्ही जे कष्ट केले त्या कष्टाला तुम्हाला मी सांगतो आज खरंच देवानं देवरूपी का ना तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीनं फळ दिलं. तर आमच्याविषयी तुम्हाला कसं वाटत असेल ते तुम्ही सांगा 2 शब्द. तसं काही नाही, तुमच्याविषयी म्हणजे असं बोलत होतो एकदम म्हणजे गावामध्ये आमचे उत्तम कारागीर म्हणजे भरोसा टाकून त्यांना देतात. कामाच्या बारेमध्ये एकदम कुठलाही माल पुढं पुढे असं वाया जात नाही. जरी एवढा तेवढा गेला तर ताबडतोब मजूर पण थापीनं भरून लगेच गिल्लेवाट त्याची लावून देतात म्हणजे. ठीक आहे मित्रांनो, तर तात्यानं आमच्यासाठी 2 शब्द सांगितले. खरंच आमची ती कामाची एक चांगली पावती असणार आहे आणि त्या पावतीलाच घेऊन आम्ही भविष्यात अशा प्रकारे काम करणार आहे. तुम्ही पुन्हा एकदा तात्यांना तर देणारच मी शुभेच्छा. त्याबरोबर तात्याबरोबर जसं लक्ष्मी नारायणाचा जोडा असतो तर त्या तात्याच्या कामामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी तात्याची सावली म्हणून ज्या पद्धतीने काम करून आज हे घराचं पूर्ण घर पण आणण्याचं जे काम केलं असं मी ताईला पण शुभेच्छा देतो आणि महेश भाऊला पण शुभेच्छा देतो. त्यांनी त्यांच्या घरामध्ये आनंदित आणि एकदम सुखरूपी जीवन साजरं करावं. तर त्यांच्या या घरभरणीनिमित्त एक छोटीशी आमच्या मिस्त्री परिवाराकडून फुलाची पाकळी म्हणून त्यांना एक छोटंसं बक्षीस आणलं होतं. तर मित्रांनो, कसं बक्षीस वाटलं ते पण सांगा. आणि आपल्या प्लंबर जे असेल महेश भाऊ, तर त्यांच्या घराचं पूर्ण मी तुम्हाला वास्तू दर्शन दाखवणार आहे, ते पण मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा कसं वाटलं. तर पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. महेश भाऊ काही बोलणार आहे का? नाही, काय बोलायला काही राहिलंच नाही आता सगळं. तर ठीक आहे मित्रांनो, हीच सगळ्यांचं सुखजीवन एकदम हे सुखाचं आणि भरभराटीचं जावं हेच ईश्वर चरणी प्रार्थना. ठीक आहे मित्रांनो.